श्री स्वामी समर्थ। आज मंगळवार आहे, गणपतीचा दिवस आहे, त्यामुळे खास तुमच्यासाठी आज मी चिंतामणी, चिंता हरण करणारा चिंतामणी ह्याचा एक जप घेऊन आली आहे। या मंत्राने मनशांती, लाभ हो, कार्यसिद्धी होते। ह्या जपाने तुमच्या चिंता नाहीशा होतील। तुमच्या आयुष्यात जर काही अडचणी असतील, कोणत्याही गोष्टीची तुम्हाला चिंता असेल, मग ती कोणतीही असू दे, मुलीचं लग्न असू दे, मुलांचं शिक्षण असू दे, किंवा नोकरी, बिझनेस, पैशाची कसलीही चिंता, ती चिंता हरण करणारा चिंतामणी याचा जप आज आपण इथे सांगणार आहोत। काय करायचं आहे, कोणता मंत्र आहे आणि कधी करायचं आहे, किती वेळा करायचं आहे? तर मंत्र असा आहे की जय चिंतामणी, जय चिंतामणी, श्री चिंतामणी। हा मंत्र तुम्हाला किती दिवस बोलायचा आहे? तर कमीत कमी 21 दिवस, पण जास्त बोलला तरी त्याचा तुम्हाला रिझल्ट नक्कीच चांगला येईल। पण एखादी जर तुम्हाला चिंता भेडसावत असेल किंवा त्रास देत असेल, एखादी चिंता तुमच्या मनात असेल, सतत विचार असतील एखाद्या गोष्टीविषयी, तर देवाला संकल्प करायचा की देवा, अशी अशी माझी चिंता आहे, ती तू हरण कर। कारण की चिंतामणीला जर तुम्ही हाक दिली तर तो नक्की तुमच्या हाकेला धावून येणार आहे। किती मिनिटं करायचं आहे रोज? तर रोज तुम्हाला हा मंत्र कमीत कमी 21 मिनिटं करायचं आहे। जर तुम्हाला धावपळीच्या जीवनात शक्य नसेल, नोकरीमुळे शक्य नसेल, तर हा मंत्र तुम्हाला सकाळी 21 वेळा, संध्याकाळी 21 वेळा आणि रात्री झोपताना 21 वेळा नक्कीच म्हणायचं आहे, तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट येणार आहे। पण जर वेळ असेल तर 21 मिनिटं केला, 21 दिवस, तर त्याचा नक्की चांगला रिझल्ट येईल। पटापट कमेंट बॉक्समध्ये जय चिंतामणी लिहा, म्हणजे चिंतामणी तुमच्या सगळ्या चिंता नाहीशा करेल। तो चिंतामणी आहे, त्यामुळे तो सगळ्यांची चिंता हरण करणारच। तर सगळ्यांनी हा जप, ज्यांना चिंता आहे कुठल्याही गोष्टीची, ते करू शकतात। परत एकदा सांगते, मंत्र असा आहे की जय चिंतामणी, जय चिंतामणी, श्री चिंतामणी। तर असेच आपले व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी कळत राहतील। लवकरच गुरु बदल होणार आहे, त्याचे व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत। त्यापूर्वी तुम्हाला आपल्या चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे, म्हणजेच प्रत्येक राशीच्या लोकांसाठी हा गुरु काय घेऊन आला आहे, कोणतं पद घेऊन आला आहे, कोणत्या स्थानात असणार आहे, किंवा प्रत्येक राशीला काय फळ देणार आहे, हे आपण पाहणार आहोत। धन्यवाद।